पुढची बातमी बाबत पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यात आली। धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लवांडेंना अटक केल्याची माहिती आहे। पुण्यातल्या वाघोली पोलिसांकडून लवांडे यांना अटक करण्यात आली। खोट्या गुन्ह्यामध्ये अटक केल्याचा लवांडेंचा दावा आहे। दरम्यान या संदर्भामध्ये विकास लवांडे यांनी एक एक्सपोस्ट केलेली आहे। त्या एक्सपोस्ट मध्ये काय म्हटलंय त्यांनी पाहूया। पुणे पोलिसांकडून चोर सोडून संन्याशाला फाशी। माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे संग्राम भंडारे आणि इतर सर्वच्या सर्व आरोपी मोकाट आहेत। वाघोली पोलिसांनी एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी रात्री मी घरी नसताना घरी पोहोचले। माझ्या कुटुंबियांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता का? पोलीस मला फोन करू शकले असते तर मी फरार नाही किंवा माफीवीर नाही। मी कायदा पाळणारा आणि पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे। सत्यासाठी लढत राहणार, सत्याग्रही पद्धतीने जामीन, वकील, दंड देणार नाही। पुणे पोलिसांना सहकार्य करण्यास मी कायम तयार आहे। आता मला पुण्यातून पोलीस वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत। क्रांतिकारी संत एकनाथ महाराज यांनी म्हटलंय, केले कर्म झाले तेच भोग आले। म्हणूनच माननीय न्यायालयानं बुधवार दिनांक 20/5/2026 रोजी या कारस्थानी विकास लवांडेनं जो अंतरिम जामीन मिळवलेला होता तो माननीय न्यायालयानं रद्द केला व पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले। पब्लिक प्रॉसिक्युटर नाही तर सरकारी जो वकील आहे त्यांनी पोलिसांना फोन केलं, मी काय गेलो नाही कोर्टामध्ये, आता उद्याची तारीख पडली, तुम्ही आता त्याला उचला, विकास लवांडेला उचला, आणि मग त्यांना या ठिकाणी आणलं। त्यामुळे टोटली प्रोसेस लॅप्स याच्यामध्ये तिथं झालेला आहे। सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या मदतीने हा पक्षपात केला जातोय, भेदभाव केला जातोय, आणि अशा पद्धतीने जे बोलणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कुठेतरी कारवाई होत चाललेली, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। हे निषेधार्ह आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। एक तर या पीआयच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करतोय, यांनी निपक्षपणाने काम न करता पूर्णपणाने आपल्या दबावाचं तंत्र वापरून कायद्यातून 3 वर्षाच्या वरती गुन्हा नसेल तर अटक करता येत नाही, तरी सुद्धा अटक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठली नोटीस न देता अटक केलेला आहे। आम्ही आता आमच्या एफआयआर जो दाखल करणार आहोत तो पीआय गायकवाडावर दाखल करणार आहोत। त्यांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे, आम्ही कोर्टात न्याय मागू, कोर्टाने याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी तर करूच, परंतु या संदर्भामध्ये न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलनाची भूमिका 100% घेऊ।